भाऊजी हिने या घरात राहिलेलं मी खपवून घेणार नाही। घर माझं आहे आणि मी तिला या घरात घेऊन आलोय आणि ती यापुढे इथेच राहणार। भाऊजी हा माझा निर्णय अंतिम आहे। साहेबांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पण असं कशावरनं म्हणता तुम्ही? अहो आत्याबाई, सगळीकडून फोन येत आहेत, आपल्या पक्षातून, विरोधी पक्षातून, दिल्लीवरून, मुंबईवरून, ज्याला त्याला साहेबांशी बोलायचंय। चला, किती दिवसांनी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली। तुम्ही काळजी करू नका, मी सगळी फिल्डिंग लावली। सभा संपल्यावर त्याची गाडी कोंडवाडा बायपास वरून येणार आहे, तिथेच माझा माणूस त्याचे गेम करेल। उद्याची रमावतीची सभा ही नरसिंह किल्लेदाराची शेवटची सभा असेल। माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, पण माझी खात्री होती तू परत येशील अमृता। बाबा, माझी तुमच्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये। मी जानकीला माफ केलं त्यातच सगळं आलं। आणि खरं म्हणजे आपण काय तिला माफ करणार, आणि या प्रकरणात तिचा काहीही दोष नसताना तिला खूप त्रास झाला या सगळ्याचा। आणि मी तो त्रास सहन केला कारण मला माझ्या या दोन माणसांना आनंदी पाहायचं होतं। तुम्हाला तुमची जागा मिळवून देणारे हक्काची या घरात। तू या घरामध्ये मला किंमत होती कधी? कळलं बाई तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला किंमत नव्हती हे कळलं का तुम्हाला? तीच किंमत मिळवून देणारे मी, म्हणून तर म्हणते डोरलं बांधा। डोरलं कानाखाली आवाज काढीन, त्या डोरल्यानं गळा दाबीन। माझं गळानंतर दाबा। आता मला झोप आली, मी चालले तिकडं आठगळीच्या खोलीकडं झोपायला। टाका चक्कर। चला नरसिंहा, आता नशिबाचे सगळे फासे तुझ्या बाजूनी पडतायत। असाच काम करत राहा आणि प्रामाणिकपणाला पर्याय नसतो, लक्षात ठेव। वामन काका, शेवटी तुझ्या नादाने तू गण्याला आणि चक्क बाबांना सुद्धा जोकर करून टाकलंस। एक मिनिट हा, हे मुखवटे आणि टोप्या ही आयडिया माझी नाहीये, तुझ्या बाबाचीच आहे। बाबा तुम्ही? आलो। आता काढून काय उपयोग, मी पाहिलंय सगळं। पाहिलं तर पाहिलं, आम्ही थोडंच काही लपवून करत होतो। अरे सच्च्या कलाकाराला लाज नसते। खरा कलाकार निर्लज्जच असतो। बास आता चला, उद्या सकाळी लवकर सभेला जायचंय। अजिबात नाही जानकी, अगं इतक्या दिवसांनंतर मी इतका मनमोकळा हसतोय, हसू दे की जरा। उद्याची सभा छान पार पडली ना की सगळे जण मिळून दिवसभर हसत बसूया, पण आता चला आणि झोपा। तू माझी हाक ऐकलीस तर माझं घर कसं पुन्हा गुण्यागोविंदांनी राहतंय। मागं जे काही झालंय ते आम्ही विसरून गेलोय।